नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये। तर आम्ही राहायला मोरोको या कंट्रीमध्ये आहोत आणि आम्ही कासाब्लांका या सिटीमध्ये राहतो। सो दिवाळी निमित्त एमबीएनसीने तिथं कार्यक्रम ठेवला आहे, तर आम्ही जातोय। आजची डेट आहे 2 नोव्हेंबर, या दिवशी तो कार्यक्रम आहे। तर आम्ही तिथं कार्यक्रमाला चाललोय, तर तुम्हीही आमच्या सोबत एन्जॉय करा। चला भेटूया। खाली आलोय आता आम्ही। टॅक्सी वगैरे बुक केली होती, टॅक्सी पण आली आहे। सानूला तर खाली चालायलाच नको, म्हणजे खाली चालले की लगे नाटकं सुरू होतात आमचे। मम्मा माझे पाय दुखतात, हे दुखतं ते दुखतं, खूप नाटकी झाली ती। आणि बाहेर आहे ना हवा पण खूप होती, तर तिचं जॅकेट आणायचं विसरले मी, पण उन्हात बरं वाटत होतं, थोडं ऊन होतं म्हणून। आता टॅक्सीमध्ये बसलोय आम्ही, काय नाही जास्त लांब वगैरे नाही, ते 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर होतं फक्त तो प्रोग्राम। आता पोहोचू। आणि ही साडी जर कोणाला आवडली असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिंक म्हणून टाईप करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल तिची। आणि हा त्या कार्यक्रमाचा आजूबाजूचा परिसर होता, कन्स्ट्रक्शन सुरू होतं वाटतं तिथं कसलं तरी। आता पोहोचलोय आम्ही, अर्धा एक तास लेट झालं होतं आम्हाला। कार्यक्रम वगैरे काही सुरू नव्हता झाला, पण आले होते सर्व तिथं। त्याच्यानंतर तिथं सर्व स्नॅक्स म्हणून चिप्स कुरकुरे वगैरे असं सर्व ठेवलं होतं। तर सानूचं आल्या आल्या खाणं सुरू झालं, ते तर आमचं आवडतंय, त्याला बोलायलाच नको, म्हणजे तिथं समोरच होतं, जाऊन ती घेऊन आली आणि खात बसली होती तिचं। हे दिवाळीचं डेकोरेशन केलं होतं। आता मोरोक्कन मुलीचा डान्स आहे, आपल्या भारतीय गाण्यावर खूप सुंदर डान्स केला होता त्या मुलीने। मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला डान्स कसा वाटला। प्रोग्राम वगैरे झालाय आता, खूप छान पद्धतीने डान्स केला सर्वांनी। आता इकडं खायला आलोय आम्ही, इथं समोसा वगैरे पॅटीज गुलाबजाम वगैरे हे दिलं होतं खायला, ते खाऊन आता आम्ही घरी निघणार आहोत। मला कमेंटमध्ये सांगा प्रोग्राम कसा वाटला तुम्हाला। आता जस्ट घरी पोहोचलोय आम्ही, कार्यक्रम वगैरे झाला, 3 वाजले 4 वाजले घरी पोहोचलो। आता ऊन पण भरपूर होतं बाहेर। आता मी बटाटे वडे बनवायला घेते, कारण भूषण आणि यांचे फ्रेंड येत आहे जेवायला, ते पण बनवून आणताय, म्हणजे ज्याला जसं शक्य होईल तसं तो बनवून आणतोय। मी बटाटे वडे आणि भाजी बनवते मिसळसाठी। तर अचानक प्लॅन झाला, तर आता बनवायला घेते मी, चेंज वगैरे करते आधी। मीच बनवणार होते बटाटे वडे, पण ते बोलले की तू नको बनवू, म्हणून माझ्या हाताचे एक वेळा खाऊन बघ मी कसे बनवतो बटाटे वडे। कारण याच्या आधी त्यांनी बनवले होते तर खूप छान बनले होते। मी नाही म्हणत होती त्यांना की बनवते, पण ते ऐकायलाच तयार नव्हते। म्हटलं ठीक आहे, मलाही खूप दिवसांनी तुमच्या हाताचं खायला मिळेल, म्हणून मी बनवू दिले त्यांना। तर छान बनवले होते त्यांनी, टेस्ट वगैरे पण खूप छान होती बटाट्या वड्यांची। बघू शकता तुम्ही, म्हणजे याच्या आधी कसं मी नव्हती ना इथं राहायला, तर ते शिकलेत, म्हणजे त्यांना चपाती वगैरे जमते, भाज्या पण सर्व प्रकारच्या जमतात। तर टिफिन वगैरे बनवायचे ते तर स्वतःचा,
त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी आता स्वयंपाक यायला लागला. याच्या आधी कधी बनवलं नव्हतं लग्नानंतर, पण इथं आल्यापासून शिकले ते सर्व बनवायचं. मला बोलले ते टेस्ट करून बघ म्हणून कसे झाले ते, तर छान झाले होते. आता त्यांचे मित्र वगैरे पण येतील, त्यांनीही मिसळ, कोणी चटणी वगैरे, कांदे कट करून आणले. आम्ही बटाटे वडे बनवले होते. आता जेवायला बसतोय आम्ही. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.